नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली तिच्या विचारांमध्ये हरवलेली असते. तिला सर्व मागचे प्रसंग आठवत असतात. तितक्यात कुसुम येते आणि तिला भानावर आणते. ती कुसुमला गोल गोल फिरवू लागते आणि कुसुमताई, आज मी खूप खुश आहे, खूप आनंदात आहे. माझा आनंद फक्त पोटात नाही तर अख्ख्या जगात मावत नाहीये. मी माझं मनातलं प्रेम यांना बोलून दाखवण्याची किती स्वप्न बघितली होती, पण आज कसं काय मी बोलून गेले सहज, माझं मलाच कळालं नाही. बघ ना, काही गोष्टी आपण ठरवतो तशा घडतच नाहीत, पण ते जेव्हा घडतात तो दिवस सोन्याचा होतो. मी आजचा दिवस कधीच नाही विसरू शकत, असं म्हणून कॅलेंडरवरती खून करून ठेवते. इकडे चैतन्य अर्जुनला रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की बायको आय लव्ह यू म्हणाली म्हणून काही हाडं दुखायची थांबत नाहीत आणि जखमाही लवकर भरत नाहीत. अर्जुन म्हणतो, या जखमांवर माझ्या बायकोने फुंकर घातली आहे. त्या जखमा आयुष्यभर असेच राहिल्या ना तरी काही होत नाही. त्याला सायली आय लव्ह यू टू म्हणालेली तो प्रसंग आठवतो, मागचे प्रसंग आठवतात आणि तो स्वतःमध्येच हरवून जातो. अर्जुन म्हणतो, चैतन्य, मिसेस सायलीसुद्धा मला आता अशाच मिस करत असतील ना रे. चैतन्य म्हणतो की थांब, मी तुला ना एक पेन किलर देतो म्हणजे तू जरा झोपशील. अर्जुन हसतच म्हणतो की नाही, मी एक काम करतो, त्यांना फोन करतो, त्या पण मला मिस करत असतील ना. चैतन्य म्हणतो, अरे 1 तास पण नाही झाला अजून तिला भेटून, लगेच तुला तिला फोन करायचा आहे. आणि सायली वहिनीचा मोबाईल मधुभाऊ नावाच्या सेफ्टी वॉर्डमध्ये आहे. अर्जुन म्हणतो, राईट, मग मी कुसुमताईंना फोन करतो. चैतन्य म्हणतो, थांब, असंही तुम्ही सांगितल्यानंतर ऐकणार तर नाहीचेच, त्यापेक्षा मी कुसुमताईंना फोन करतो, म्हणजे जरी मधुभाऊंनी फोन उचलला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तू बोलण्यापेक्षा मी बोललेलं बरं. अर्जुन बोलण्यासाठी खूप अधीर झालेला असतो. तो वारंवार विचारतो की लागला का फोन. चैतन्य म्हणतो, अरे थांब, लागू तर दे. इकडे कुसुमचा फोन वाजतो. कुसुम म्हणते, बघ चैतन्य सरांचा फोन आहे, तुझे यांना बोलायचं असेल तुझ्याशी, त्यांना बोलल्याशिवाय राहत नाही ना. कुसुम फोन उचलते आणि चैतन्य बोलणार तितक्यात अर्जुन त्याच्या हातातून फोन काढून घेतो आणि कुसुमताई, मी बोलतोय, सगळे ठीक आहेत ना. कुसुम मुद्दामच म्हणू लागते की हो, सगळे ठीक आहेत, मी, मधुभाऊ, शेवाळे काकू, आणि चाळीतील एकेकाचे नाव घेऊ लागते. अर्जुन म्हणतो, तसं नाही कुसुमताई, मला असं विचारायचं होतं की. कुसुम म्हणते, हां, मुद्द्यावर यायला खूप वेळ लावायचा असं तुम्ही लहानपणीच शिकल्यात का हो. आता सायली फोनवरचं बोलणं ऐकण्यासाठी धडपडत असते, पण कुसुम काही तिला बोलू देत नाही. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली कशा आहेत. कुसुम म्हणते की तुमची सायली अगदी ठीक आहे. वाघी नाही हा तुमची सायली. असं वाटतं गप्प बसली तर कधीच तोंड उघडणार नाही, पण एकदा का डरकाळी फोडली की मग अख्ख्या जंगलाला कळतं. अर्जुन म्हणतो, अशीच आहे माझी बायको. कुसुम म्हणते, झाले ना आता बोलून, ठेवते मी फोन. इकडून सायली म्हणते, बाद झालं ना, दे आता मला फोन. कुसुम काही तिला फोन देत नाही. अर्जुन विचारतो, ते जेवल्यात का, ते झोपल्यात का. कुसुम म्हणते, नाही हो, आजच्या दिवशी तिला झोप कशी येईल, तळमळतीये नुसती. अर्जुन म्हणतो, का, थांबा मी लगेच येतो. चैतन्य चल. चैतन्य म्हणतो, कुठेही जायचं नाही, गुपचूप बसून राहायचं. तेव्हा सायली कुसुमच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि अर्जुनला विचारते की कसे आहात तुम्ही, फार दुखत तर नाही आहे ना, जखमांवर औषध लावलं का. अर्जुन म्हणतो, तुम्हीच लावली ना, जखमांवर फुंकर घातली तुम्ही, तुम्ही कसे आहात. सायली म्हणते, धडधडते. अर्जुन मुद्दामच म्हणतो, का, आज काही स्पेशल झालंय का. सायली खूपच लाजत असते. अर्जुन म्हणतो, सांगा ना मिसेस सायली. सायली म्हणते, कुसुमताई इथंच आहे. कुसुम लगेच बोलते, ए बाई, तुझं मी काही ऐकत नाही हा, माझ्या कानावर हात आहे, असं म्हणून एका कानावरती हात ठेवते. अर्जुन पुन्हा विचारतो की सांगा ना मिसेस सायली, का धडधडते. सायली लाजूनच म्हणते, मी नाही सांगणार, तुम्ही झोपून घ्या बरं. अर्जुन म्हणतो की तुम्ही तिकडे असताना मला झोप कशी लागेल. सायली म्हणते, मलाही नाही लागणार, पण मग तेव्हा मी काय करेल माहिती आहे का, चंद्राकडे बघेल आणि त्याला सांगेल की माझे हे सुद्धा तुझ्याकडेच बघताय आत्ता. आपण दोघे एकाच वेळी एकाच गोष्टीकडे बघतोय, या जाणीवेने मला तुमच्या खूप जवळ असल्यासारखं वाटेल. ते दोघेही खूप प्रेमाने बोलत असतात. तितक्यात मधुभाऊ येतात. कुसुम लगेचच शब्द फिरवते की अगं, डॉक्टरांना सांग की खोकल्याचं औषध द्यायला, रात्रभर खोकत असतात. तेव्हा सायली फोनवर बोलते की कुसुमताई, उद्या तुमच्या दवाखान्यातून येऊन खोकल्याचं औषध घेऊन जाईल हा डॉक्टर. अर्जुन म्हणतो, डॉक्टर म्हणजे मधुभाऊ आलेत का. मग झोपा आता, गुड नाईट. आणि पुन्हा तिला आय लव्ह यू म्हणतो. सायलीला काही बोलता येत नाही. ती म्हणते की हो डॉक्टर, मलाही अगदी तसंच म्हणायचं आहे. आणि दोघेही फोन ठेवतात. मधुभाऊ कुसुमला विचारतात की कोणत्या डॉक्टरला फोन केला होता. कुसुम म्हणते, अहो त्या दिवशी नव्हते का आले ते डॉक्टर प्रधान, इंजेक्शन दिलं होतं त्यांनी, चांगले डॉक्टर आहेत तसे ते. मधुभाऊ सांगतात की मला कुठल्याही औषधाची गरज नाही, उद्या दवाखान्यात जायचं नाही. मधुभाऊ तिथून निघून जातात. कुसुम म्हणते, जसं तुम्ही म्हणाल तसं, पण तुम्ही काहीही म्हणा, डॉक्टर खूप चांगले आहेत. चैतन्य मुद्दामच म्हणतो, फोन ठेवला का, मला वाटलं तुम्ही रात्रभर बोलणार, मी तर फोन तुझ्याकडे ठेवून जाणार होतो.
तितक्यात तन्वी येते आणि तू गेलास तरी चालेल, कारण आता मी आहे ना. आणि अर्जुन, तुझ्यासाठी हे बघ हळदीचं दूध आणले, हे घे बरं. अर्जुन रागानेच मला नको आहे असं बोलतो की माझा मूड खूप चांगला आहे, माझा उगाच मूड स्पॉईल करू नकोस. तन्वी म्हणते, अरे तुझा मूड चांगला करायसाठी तर इथं आली मी. तन्वी म्हणते, बरं चिडू नकोस, मी हे दूध इथं ठेवते, थोड्या वेळाने नक्की पिशील ना. अर्जुन चिडूनच म्हणतो की मी पेईन नाही तर नाही पिणार, तुला काय करायचं. तन्वी म्हणते, असं काय करतोस अरे, आता जे काही करायचे ते मलाच तर करायचे. तुझी काळजी नको का घ्यायला आता मला, जे हवं नको ते मलाच बघावं लागेल. अर्जुन आश्चर्यानेच म्हणजे असं विचारतो. तन्वी हसतच म्हणते की कळेल तुला. चैतन्य म्हणतो की बरं तू जा आता, अर्जुनला आराम करायचा आहे. ती त्याच्यावरती चिडूनच बोलते की कळतंय मला. तन्वी दुधाचा ग्लास तिथे ठेवते आणि अर्जुनला गुड नाईट स्वीट ड्रीम्स असं म्हणून तिथून निघून जाते. अर्जुन खूपच चिडलेला असतो. चैतन्य म्हणतो की तू तिचा विचार करू नको, नाही तर स्वप्न तुला तिचेच पडतील. अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं कसं, माझ्या स्वप्नात तर फक्त माझी बायकोच येणार. इकडे सायली मधुभाऊंसाठी जेवायला ताट आणते, पण मधुभाऊ जेवायला नकार देतात. सायली म्हणते की माझा राग असा अन्नावरती काढू नका, तुमची तब्येत बिघडेल. मधुभाऊ म्हणतात की तब्येत जपून काय करू, अशी लेकीची मनमानी पाहू. सायली म्हणते की मनमानी नाही करत मधुभाऊ, लेकीचा गोड हट्ट आहे असं समजा हवं तर, आणि हट्ट तर बाबाच पुरवतात ना. मधुभाऊ तिचा हात झटकतात आणि तू मनाला येईल तसं वागायचं आणि मी ते निमूटपणे सहन करायचं. सायली म्हणते की काय चुकीचं वागले आहे मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं आहे आणि आता आमचं नातं आणखी घट्ट होईल. मधुभाऊ, फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मधुभाऊ रागातच म्हणतात की ज्या बापाला काडीचीही किंमत नाही त्याच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करू नकोस. तू मला यापुढे काही विचारू नको, मी काही तुला सांगणार नाही. सायली म्हणते की प्रत्येक वेळी टोक गाठणं गरजेचं असतं का मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात की टोक कोण गाठते, मी की तू. तुला जसं वागायचं तसं तू वाग, मला जसं वागायचं तसं मी वागणार. ते तिथून रागातच निघायला जातात. कुसुमही त्यांना थांबवते. सायली म्हणते, असं भरल्या ताटावरून उठून जायचं नसतं, असं तुम्ही शिकवलं आहे ना. ते पुन्हा फिरतात आणि रागातच जेवायला सुरुवात करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली छान रांगोळी काढत असते. तिला तिच्या गृहप्रवेशाचा क्षण आठवतो. ती देवी आईला म्हणते की खूप दिवस झाले मी माझ्या माणसांपासून दूर राहिले, पण मला नक्की माहिती आहे की तू असं नक्की काहीतरी घडून आणशील की मी माझ्या हक्काच्या घरामध्ये मानाने जाईल. इकडे तन्वी मनातच विचार करते की जेव्हा अर्जुनला आमच्या लग्नाबद्दल कळेल ना, तेव्हा खरी परीक्षा आहे. अर्जुन सहजासहजी या लग्नाला तयार होणार नाही, पण मला खात्री आहे जेव्हा घरचे त्याच्या डोक्यावर बसतील ना, तेव्हा त्याला होकार द्यावाच लागेल. तितक्यात अर्जुन आणि चैतन्य खाली येतात. प्रताप विचारतो की फ्रेश दिसतोयस, बरं वाटतंय ना. पूर्णा आजीसुद्धा विचारते की आता कुठे दुखत खुपत नाही ना. अर्जुन म्हणतो की खूप फ्रेश वाटतंय मला, गेले कित्येक दिवस वाटलं नव्हतं ना तितकं. अस्मिता मध्ये बरं झालं, मग आता अर्जुनशी कोण बोलणार आहे. अश्विन कशाबद्दल असं विचारतो. पूर्णा आजी म्हणते की आपल्या घरामध्ये गेल्या काही दिवसापासून जे घडतंय ते आपण मागं टाकायला हवं. तुझं भलं बुरं तुला कळत नाही हे तर नक्की आहे, पण आम्हाला कळतंय, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलाय. आम्ही सर्वांनी रविराज आणि प्रतिमाच्या संमतीने ठरवलंय की आता तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं. अर्जुनला आणि चैतन्याला खूपच मोठा धक्का बसतो. अर्जुन रागातच म्हणतो की काय जोक चाललाय का इथे, आणि आय एम शुअर हा विचार हिच्या डोक्यातूनच आला असणार. तन्वी म्हणते की नाही अरे अर्जुन, उलट आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी आपल्या भल्यासाठी हे ठरवलंय. अर्जुन रागातच म्हणतो की चांगल्यासाठी माय फूट. प्रताप म्हणतो की अर्जुन आवाज वाढवू नकोस. अर्जुन म्हणतो मग काय करू, तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं पुन्हा लग्न लावायला निघालात आणि मी गप्प बसायचं. आणि जरी माझं लग्न झालं नसतं ना, तरीसुद्धा मी या मुलीशी लग्न केलं नसतं. अर्जुनच्या या रिॲक्शनवरती सगळेच खूप आश्चर्यचकित झालेले असतात. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आरशासमोर उभी राहून तिचे मंगळसूत्र पाहत असते. ती मनातच विचार करते की यांच्या नावाचं मंगळसूत्र मला पुन्हा घालता येईल का नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मनामध्ये विश्वास आहे. आमच्या दोघांचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे ना कुसुमताई, की आता आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. ही गाठ आता 7 जन्मासाठी बांधली गेली आहे. इकडे पूर्णा आजी रागातच त्याला विचारते की अर्जुन, मी तुला शेवटचं विचारते की तू तन्वीशी लग्न करणार आहे की नाही. अर्जुन देखील चिडूनच बोलतो की मी सुद्धा शेवटचं सांगतो की मी या मुलीशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. अर्जुन रागातच चैतन्याला घेऊन तिथून निघून जातो. पूर्णा आजी जोरातच अर्जुन असं ओरडते आणि तिच्या छातीमध्ये दुखू लागतो. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.